प्रतिपंढरपूर म्हणून नावलौकिक असलेल्या अंमळनेरमधील जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली। वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या काळात साक्षात विठ्ठलाचं वास्तव्य अंमळनेर नगरीत राहत असतं अशी श्रद्धा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची या यात्रेसाठी अलोट गर्दी असते। नवरात्रीपासून महाराष्ट्रातील विविध भागात जत्रांना सुरुवात होते, तर वैशाख महिन्यात जत्रांचा शेवट होतो। अंमळनेरमधील वाडी संस्थानच्या संत सखाराम महाराज जत्रा ही वैशाख महिन्यात येत असल्यानं ह्या जत्रेला महाराष्ट्रात अनन्य असं साधारण महत्त्व आहे। बोरी नदी पात्रात ही पारंपरिक जत्रा भरवण्यात येते। ह्या जत्रेला 200 वर्षांची परंपरा आहे। ही जत्रा आणि उत्सवामागे मोठा इतिहास असल्याचं इथले गादीपती प्रसाद महाराज सांगतात। बेलापूरकर महाराज वर्षातून पंढरपूरच्या 12 वाऱ्या करायचे, मात्र वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमा ह्या काळात माझं दर्शन अंमळनेर येथे होईल, त्यामुळे भक्तांची ताटातूट होऊ नये असा दृष्टांत साक्षात विठ्ठलानं बेलापूरकर महाराज यांना दिला होता अशी आख्यायिका सांगितली जाते। तेव्हापासून बेलापूरकर महाराज यांच्या अंमळनेर वेशीवरील स्वागताची परंपरा अखंडितपणे सुरू आहे। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन जातो। लाखो भाविक दर्शनासाठी यावेळी अंमळनेरमध्ये दाखल होतात। एकादशीला सायंकाळी रथोत्सव होतो, त्यानंतर मोठ्या भक्तिभावात फुलणारा पालखी सोहळा ह्या उत्सवाचं मोठं आकर्षण राहतं। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे यात्रा ही संध्याकाळच्या साधारण भरत असते। रथही रात्री निघत असतो, पालखी सकाळी पहाटे निघत असतो। आणि या यात्रेमध्ये सर्व विक्रीदार, कारण महाराष्ट्रातली हा शेवटचा उत्सव आणि यात्रा असल्यामुळे इथे 1 महिना 15 दिवसात त्यांना जी कमाई होते ती 6 महिन्यानंतर पावसाळ्याच्या 6 महिन्यात त्यांना ती कामास येते। त्या दृष्टिकोनातनं ते इथे त्यांना यात्रा सर्वात परवडणारी आणि चांगली आहे। कारण नवरात्रापासून ज्या महाराष्ट्रात यात्रा सुरू होतात, त्या यात्रेनंतर शेवटलीच अंमळनेरची यात्रा आहे। त्याच्यानंतर पंढरपूरची आषाढी वारी सुरू होते। भाविक मंदिरात आरती पूजापाठ करून दर्शन घेतल्यानंतर बोरी नदीपात्रात भरलेल्या जत्रेचा सहकुटुंब आनंद घेतात। ही जत्रा लहान मुलं तसंच महिलांचा खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते। संसार उपयोगी वस्तू तसंच लहान मुलांची खेळणी, गगनचुंबी पाळणे, विविध प्रकारचे खेळ, फराळ, गोडधोड पदार्थ ह्यांची तर अक्षरशः या जत्रेत रेलचेल असते। संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक ह्या जत्रेला येतात। या मंदिराची यात्रा वर्षातून एकदा येते। ती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये असते आणि लहानांपासून पूर्ण मोठ्यांपर्यंत या यात्रेचा सगळे आनंद घेतात। आणि या यात्रेसाठी सर्व आम्ही आतुरतेने वाट बघतो, खास करून महिला, का तर महिलांसाठी उपयुक्त अशा सर्व गोष्टी या यात्रेमध्ये भेटतात। रात्रीच्या वेळेस मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघतो। मंदिरावरील आकर्षक रोषणाई ह्यावेळी भाविकांचं लक्ष वेधून घेते। या यात्रेला लाखो भाविक येतात। याबाबत आतापर्यंत केवळ तोंडी आकडेमोड केली जात असे, मात्र पहिल्यांदाच यावेळी वायफाय यंत्रणेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आलेल्या सिस्टममध्ये प्रत्येक भाविकाची गणना करण्यात आली आहे। आल्यानंतर एक पावित्र्य, एक आचरण सिद्ध पुरुष, एक मठाधिपती म्हणून आम्ही जेव्हा या महाराजांकडे बघतो त्यावेळेला नतमस्तक व्हावंसं वाटतं। कारण त्यांचं आचरण, त्यांचं जे काही आम्ही हे सगळं बघितल्यानंतर प्रत्येक भाविक श्रद्धेय म्हणून येतो आणि त्याचा आस्वाद लुटताना प्रत्येक जण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। या जत्रोत्सवासोबत सखाराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळाही येत असल्यानं 7 दिवस भजन, कीर्तन, हरिपाठ हे धार्मिक कार्यक्रम वाडी संस्थांमध्ये चालतात। या उत्सवानंतर पंढरपूरच्या आषाढी वारीला सुरुवात होते। दुकानदारांना ह्या यात्रेत झालेले अर्थार्जन पुढची यात्रा येईपर्यंत कामाला येते।
विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.